नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार तर कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनी एक विनंती, व्हिडिओ शेवटून अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. सांगा पुढे चॅनलवर असाल तर हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून असाल घंटा सांगा, जेणेकरून म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. स्क्रीनवर बघू शकता, कांदा उत्पादकांवर सुलतानी संकट, दराअभावी आर्थिक गणित कोलमडले. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. बाजारभाव कोसळल्यामुळे उत्पादन खर्च भरून निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची अवस्था चिंताजनक झाली आहे. पावसाळी हवामानामुळे वखारीत आलेला कांदा सडू लागल्याने शेतकरी अडचणीत आले आहे. या ठिकाणी बघू शकता, मांडवगण, पराठा तालुका शिरूर परिसर या बागायती पट्टा म्हणून ओळखला जातो. या भागातील शेतकऱ्यांनी चालू वर्षी मोठ्या प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले होते. मात्र बाजारात अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांनी कांदा वखारीतच साठवण्याचा निर्णय घेतला आहे. दुर्दैवाने सध्या सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे वखारीतील कांदा खराब होऊ लागला आहे. काही बाजार समित्यांमध्ये तर शेतकऱ्यांना कांदा विकण्यासाठी पैसे मिळण्याऐवजी वाहतूक व हमालीचा खर्च स्वतःकडून भरावा लागत आहे. परिणामी काही शेतकरी कांदा शेतातच टाकून देत आहे. हा प्रकार संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचा इशारा मानला जात आहे. सध्या कांद्याचे उत्पादन भरपूर असून मागणी मात्र कमी आहे, त्यामुळे बाजारपेठ कोसळली आहे. सरकारने जर वेळेत उपाययोजना केल्या नाही तर शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. शेतकरी गणेश पराटे इनामदार यांनी सांगितले की कांद्याला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकऱ्यांना उत्साह मावळतो. मेहनतीची व्हावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. शेतकरी सादलगावा या ठिकाणी बघितलं, आता 3-4 महिन्याची नवीन कांदा बाजार येणार आहे. दराअभावी या ठिकाणी अजून जुना कांदा वखारीत पडून आहे. तो किती सडला आहे हे वखारीत उघडल्यानंतर समजणार आहे. शासनाने तातडीने लक्ष देऊन कांदा खरेदीसाठी विशेष योजना राबवाव्यात.